क्षेत्रीय आणि मंत्रालयीय लक्ष्यांसोबत एक संवर्धन निधी सुरू करणार आहोत, ज्यामध्ये वाणिज्य मंत्रालय आणि वित्त मंत्रालय सोबत मिळून संयुक्त स्वरूपाने ते चालवण्यात येईल. क्रॉस बॉर्डर फॅक्टरिंग सुविधेची सुविधा मिळेल. गैर टॅरिफ समस्येचा सामना देखील करायला मदत मिळेल. भारत ट्रेडनेट व्यापार प्रलेखीकरण आणि वित्त समापोषणाच्या रूपात आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारत ट्रेडनेट नावाची डिजिटल संरचना स्थापित करण्यात येईल. ही एकीकृत लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्मशी संबंधित यात मदत मिळेल. याला सुसंगत असा ताळमेळ निर्माण करण्यात येईल. आपूर्ती शृंखलेसोबत आमच्या अर्थव्यवस्थेला जोडण्यासाठी विनिर्मितीच्या क्षमता वाढवण्यासाठी मदत दिली जाईल. वस्तुनिष्ठ मानदंडांच्या नुसार निवडक आपूर्ती संघटनांची भागीदारी यामध्ये सुनिश्चित करण्यात येईल. याच्या माध्यमातून औद्योगिक चार्ज शून्यमध्ये बरेच असे संधी उपलब्ध आहेत, जिथे कौशल्याची गरज आहे, जे आमच्या भारतीय तरुणांमध्ये आहे. स्वदेशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीमध्ये याची मदत होईल. GCC साठी राष्ट्रीय फ्रेमवर्क 2 शहरांमध्ये जागतिक क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक राष्ट्रीय फ्रेमवर्क तयार करण्यात येईल. प्रतिभा आणि अवसंरचनेच्या उपलब्धतेला वाढवण्यासाठी आणि त्यात सुधारणांच्या उपाययोजना आणि उद्योगांसोबत मदत अशा एकतंत्र व्यवस्थापनेला सूचना देतील. आमचे सरकार उच्च मूल्यांच्या लवकरात लवकर खराब होणाऱ्या बागवानी उत्पादकांना उत्पन्नांच्या भांडारणासाठी मदत करेल. तपासणी आणि सीमाशुल्क याला त्यानुकूल बनवण्यात येईल. इंजिनाच्या रूपात गेल्या 10 वर्षांमध्ये करदात्यांच्या सुविधांसाठी बऱ्याच सुविधा दिल्या आहेत. प्रत्यक्ष कर निर्धारण, करदाता चार्टर, तिसरा त्वरित विवरणी, स्वकर निर्धारण, 5वं विवादापासून विश्व. या प्रयत्नांना पुढे नेत मी कर विभागाच्या पहिला विश्वास त्यानंतर तपासणी च्या बद्दल प्रतिबद्धतेला मी परत एकदा इथे सांगते आहे. एक नवीन आयकर विधेयक प्रस्तुत करण्याचे देखील इथे मी प्रस्ताव मांडते आहे. भाग 6 मध्ये अप्रत्यक्ष सुधारणांमध्ये आणि प्रत्यक्ष करांमध्ये होणाऱ्या बदलांचे विस्तृत वर्णन देणार आहे. विमा क्षेत्रामध्ये विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक